अगं सारिका, काय डोक्यात बिका पडलेस का काय? काय झालंय? शिगड्याशी पाणी ओतून धुवायच्या नसत्या, कापडानं पुसून घ्यायच्या असत्या. सगळं बाद करून ठेवा घरातलं माझ्या. काय बाई आजकालच्या पुरी. अगं ए, फाडतीस का काय ती बेडशीट? जरा हळू धु की. अगं ए, काय तेल ओतायलेस का काय ग? बाच्या घरात नाडल्यास होय तेलाचा डब्बा? एवढं तेल खायला घालून मारतीस का काय ग घरातल्या माणसासनी? काय झालं पूजा? का तनतन करायला लागल्यास? काय होतं ही आपली आई? प्रत्येक गोष्टीत टोमणे मारतात, प्रत्येक गोष्टीत खोड काढतात. आपल्याला काय अक्कलच नाही काय? सगळे यांनाच कळते काय? का अशा वागतात या? तुला काय वाटते? मला राग येत नाही, मला त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही. वाटतंय मला पण, कधी कधी तर वाटतंय घर सोडून निघून जावं. पण मग त्यावेळेला काय विचार करायचा माहितीये? त्यांनी इतक्या वर्षात एवढ्या कष्टातनं कसा संसार करत आले तुला सांगितलंय त्यांनी, आपल्याला माहितीये. एवढ्या कष्टातनं संसार केला, एवढ्या गरिबीत त्यांनी दिवस काढले, तेवढ्या हालाकीतनं दोन्ही मुलांचं शिक्षण केलं, त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं, एवढं मोठं घर बांधलं. मग त्या जेव्हा आता ह्या ऐश्वर्यात आल्यात त्यावेळेला त्यांनी ज्या कष्टात नाही इथपर्यंत आले ते दिवस त्या एवढं सहजासहजी विसरणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला त्या सांगत असतात की काटकसरीनं वागा, हे असं करू नका, तसं करू नका. पण आपल्याला ते कळत नाही, कारण आपल्याला सगळं मिळतंय ग. आणि त्यांनी ज्या संसारात आतापर्यंत त्यांचे पदार्थ असतील, आपल्या रूढी परंपरा असतील, त्या तसंच आपल्याला पुढे चालू ठेवता याव्यात म्हणून त्या आपल्याला प्रत्येक वेळेला टोमणे मारत असतात, टोकत असतात. का तर आपण सुधारावं, आपण वाया जाऊ नये, आपण काटकसरीनं वागावं. आणि पुढे जाऊन जरी वाईट वेळ आली तरी सुद्धा आपण आपल्या नवऱ्याला त्या परिस्थितीत साथ द्यावी, ह्यासाठी त्या नकळत आपल्याला तयार करतात. आणि आता असं पण त्यांचं वय झालंय, एवढ्या वाईट कष्टातनं दिवस काढल्यात, आता चांगलं आले तर राहीनच. म्हणून मग मी त्या गोष्टींचा एवढा विचार करत नाही आणि जेवढं होता होईल तेवढं त्यांच्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करते. म्हणजे मी त्या मनालाच लावून घ्यायचं बंद केलंय, कारण किती जरी झालं तरी त्यांच्या मुलांचा संसार वाईट व्हावा असं तर त्यांना वाटणार नाही. आणि त्यामुळं त्यांच्या वयाचा विचार करायचा, त्यांनी आलेल्या त्या परिस्थितीचा विचार करायचा. ज्या वेळेला आपल्याला त्यांचे टोमणे लागतील किंवा त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटेल तेव्हा. कळतंय का? बरोबर आहे होताई तुमचं. इतक्या वर्षापासून सांभाळायला हा त्यांचा संसार त्यांनी आपल्या हवाली केला. आणि इतक्या कष्टातून वाढवलेली मुलं म्हणजे आपले नवरे हो, ते पण त्यांच्यावरच मिळेल की आपल्याला. म्हणल्यावर इतकी चिडचिड तर त्यांची होणारच की. मला तुमचं म्हणणं इतकं पटलंय ना की मी तुमच्या चालीवरतीच मी आता इथून पुढे चालेल. की तुम्ही कसा विचार करताय तसाच मी विचार करेन. मी इथून पुढे तुम्ही सांगाल तेच करेन आणि त्यांचा पण आदर ठेवेन.